श्री स्वामी समर्थ. सर्व बंधू आणि भगिनींचे आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे. आज आपण रविवार आहे आणि आज आपण घरच्या घरी सत्यनारायण पूजा करणार आहोत. तर सत्यनारायण पूजा एकदम सोप्या आणि साध्या पद्धतीने आपल्याला करायचं आहे. याचं फळ आपल्याला आपल्या घरात सुख समृद्धी भरभराटी आणते. तसंच काही पैशाची जर तुमच्या घरात अडचण असेल तर ती अडचण या सत्यनारायण पूजेने दूर होते. एकदम सोप्या पद्धतीने आज आपण सत्यनारायण पूजा इथे करणार आहोत. तर यासाठी मी जोड पानं घेतलेले आहे. असे साधारण आपल्याला तीन जोड पानं ठेवायचे आहे. एक म्हणजे गणपती बाप्पाचं, दुसरं कुलदेवीचं आणि तिसरं म्हणजे वरुण देवतेचं. सर्वात पहिले आपण गणपती बाप्पांना स्नान घालून घेऊया, अभिषेक करून घेऊया. पहिलं पाणी घेतलेलं आहे मी त्याच्यावरती. ओम गम गणपते नमः, ओम गम गणपते नमः, ओम गम गणपते नमः, ओम गम गणपते नमः, ओम गम गणपते नमः. गणपती बाप्पाची सुपारी म्हणून आपण घेतलेली आहे. त्याच्यावरती आपण छान अभिषेक करून घ्यायचा आहे. तुम्हाला जो कोणता गणपती बाप्पाचा मंत्र येत असेल तो तुम्ही म्हणून घ्यायचा आणि गणपती बाप्पांना छान स्थानापन्न करण्या अगोदर त्यांना आपण स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायचं. सर्वात पहिले आपण गणपतीची पूजा करतो म्हणून आपण इथे सत्यनारायण पूजेमध्ये आपण गणपती बाप्पांनाच पहिलं स्थानापन्न करणार आहोत. इथे आपण थोड्याशा अक्षता वाहून घ्यायच्या, त्याच्यावरती हळद कुंकू वाहून घ्यायचं आणि मग नंतर आपल्याला तिथे गणपती बाप्पांना स्थानापन्न करायचं आहे. छान अशी सुपारीची पहिली गणपती बाप्पांना स्थानापन्न करून घ्यायचं. त्यांना हळद कुंकू अक्षता वाहून घ्यायचं आणि गणपती बाप्पांना प्रार्थना करायची, हे गणपती बाप्पा, मी जी काही पूजा करते आहे ते व्यवस्थित होऊ दे आणि ती पूजा तुम्हीच करून घेत आहात. नंतर दुसऱ्या विड्याच्या पानावरती आपल्याला आपल्या कुलदेवीला स्थानापन्न करून घ्यायचं आहे. दुसरी सुपारी ही कुलदेवतेची घ्यायची. श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी आई साहेब बोल अंबा माता की जय, बोल अंबा माता की जय, बोल अंबा माता की जय. असं आपण आता कुलदेवीला स्थानापन्न करायचं. जसं गणपती बाप्पांना आपण स्थानापन्न केलं तसंच आपल्याला आपल्या कुलदेवीलाही तिथे स्थानापन्न करून घ्यायचं आहे. थोडंसं अक्षदा हळद कुंकू वाहून घ्यायचं आणि मगच आपल्या कुलदेवीला इथे आपण स्थानापन्न करायचं आहे. श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी आई साहेब श्री अंबा माता की जय, श्री अंबा माता की जय, श्री अंबा माता की जय. तिसरी सुपारी म्हणजे आता आपली वरुण देवतेची, त्याची आपण पूजा करून घ्यायची आणि त्यांनाही आपण हळदी कुंकू अक्षदा वाहून घ्यायच्या आहे. इथे आपण वरुण देवतेलाही स्थानापन्न करून घ्यायचं. गणपती बाप्पा कुलदेवी आणि मग नंतर वरुण देवता, अशीच आपल्याला आपल्या सत्यनारायण पूजेची सुरुवात करून घ्यायची. आणि मग नंतर आपल्याला आपल्या बाळकृष्णाची भगवान विष्णूंची आपल्याला पूजा करायची आहे. इथे मी थोडेसे तांदूळ वाहून घेते, त्यांना म्हणजेच अक्षदा, आणि हे आपल्याला रोजच्या जेवणामध्ये तेव्हा त्याचा वापर करायचा म्हणून आपण त्याच्यावरती थोडंसंच हळदी कुंकू अक्षदा वाहून घ्यायचा, फूल समर्पित करायचा आणि याच्यावरती आपल्याला कलश ठेवायचा. तर कलशाला हा कलश मी पाण्याने भरून घेतलेला आहे आणि त्याला आपण 5 हळदी कुंकवाचे
बोटं ओढायचे, शक्यतो ते बोटं खालून वरती घ्यायचे. 3 हळदीचे आणि 2 कुंकवाचे असे 5 बोट आपण यामध्ये ओढून घ्यायचे. आणि मग या कलशामध्ये 1 सुपारी, नाणं आणि हळद, कुंकू, अक्षता अशा 5 वस्तू त्यामध्ये कलशामध्ये अर्पण करायच्या आहे. आणि याच्यावरती आपल्याला 5 विड्याची पाने ठेवायची आहे. जे कोणती पानं असेल, विड्याचे पाने किंवा अशोकाची पाने असले तरी पूजेला चालतात. इथे मी 5 पानं घेतलेले आहे आणि याच्यावरती एक आपण तांदळाने अक्षताने भरलेली डिश ठेवायची. इथे छान अशी मी एक डिश ठेवणार आहे. आता आपल्याला याच्यावरती बाळकृष्णाची मूर्ती ठेवायची. त्या अगोदर आपण आपल्या बाळकृष्णाला अभिषेक करून घेऊया. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. असं आपण छान बाळकृष्णांना अभिषेक केल्यानंतर आपल्याला बाळकृष्णांना स्वच्छ कपड्याने पुसून त्यांना स्नानापन्न करून घ्यायचं आहे. इथे आपण छान आता बाळकृष्णांना इथे स्नानापन्न करून घ्यायचं आहे. छान असं बाळकृष्णाला आपण एक हार घालूया. एकदम सुंदर असं दिसतंय बाळकृष्ण. त्यांना आपण चंदनाचा टिका लावून घ्यायचा सर्वात पहिले आणि मग नंतर हळद, कुंकू, अक्षता वाहून घ्यायचे आहे. किती सुंदर रूप दिसते बाळकृष्णाचं. छान असं साक्षात कृष्ण भगवान आपल्या घरात स्थानापन्न झालेले आहे. एकदम हसरा चेहरा. स्वीकारत नाही, त्यामुळे त्यांना पंचामृतामध्ये आपण तुळस अर्पण करायची. आणि भगवान बाळकृष्णांना पिवळी फुलं आवडतात म्हणून त्यांना आपण पिवळी फुलं समर्पित करूया. छान असं सुंदर रूप बाळकृष्णाचं इथे दिसत आहे. इथे छान आपली अशी पूजेची आपण मांडणी करून घेतलेली आहे. आता आपण पूजेला सुरुवात करायची. त्यासाठी आपण सर्व देवांना एकदा हळदी, कुंकू, अक्षता वाहून घ्यायची आणि मग आपल्या पूजेला सुरुवात करायची. पूजा काय, सुरुवात म्हणजे काय, तर इथे आपल्याला सत्यनारायण पूजेची कथा वाचायची आहे, ऐकायची आहे. गणपती बाप्पासाठी आपण गुळ खोबरं ठेवूया आणि बाळकृष्णासाठी इथे आपण पंचामृत ठेवायचं आणि त्याच्यामध्ये आपण तुळशीची पानंही ठेवलेली आहे. आपण आता सत्यनारायण कथा वाचून घेऊया. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. ओम नमो जय गणनाथा. तुझे चरणी ठेवू माता. श्री सत्यनारायणाची कथा वदवी आता स्वामी. नमो तुझला सरस्वती आदि माया लावण्य ज्योती. तुझ्यावरे मला स्फूर्ती यावी कथा. कथानुसंधानी आता. नमो गुरु देवता योगी राजा सुखदाता. कृपा करुणी मदनाथा. जो का स्वामी माझा तू. नमो आदिनाथ नारायण जो विश्वव्यापी निरंजन. त्याच्या सत्तेने चराचर संपूर्ण. प्रसाद म्हणून आपण इथे शिरा बनवलेला आहे 1 वाटीचा. हा प्रसाद घरातील सर्व व्यक्तींनी घ्यायचा. बाहेरच्या व्यक्तींना हा प्रसाद द्यायचा नाही. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.